आवाज येतोय का रे? येतोय. चला बघा आता पटपट. हां, हे झालं गड्या. आता लेफ्ट राईट हे तर सगळं तुम्हाला कळतंय. लेफ्ट राईटची बात तर ओके झाली. आता एक टर्म आहे, ती टर्म झाल्यानंतर आपलं हे वाला चॅप्टर संपून जाईल. बघा आता काय पॉवर ऑफ लेन्स. तुम्हाला आठवत असेल की यार थेडोलाइटमध्ये जे काही लेन्स होते ना, कॉन्वेक्स कॉन्केव्ह शेपचे लेन्स होते, त्यांचं ना आपण पॉवर काढत होतो, पॉवर ऑफ लेन्स, आणि त्याला डायमीटरमध्ये मेजर करत होतो. ॲक्च्युअली त्याचं युनिट जे ना डायमीटर आपण तिथं म्हणत होतो, ते काय माहिती तिथे प्रिंट मिस्टेक झाली होती का काय, ते पॉवरचं युनिट काय असते इथं आपल्याला दिसायला भेटत. आता बघा, पॉवर ऑफ लेन्स, द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज. बरोबर आहे. लेन्स काय करते, तो लेन्स एक तर कॉन्व्हर्ज करणार किंवा डायव्हर्ज करणार. तो कॅपॅसिटी ऑफ द व्हॉट, त्याच्या कॅपॅसिटी ऑफ द कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडन्स रे कॉल्ड ॲज द पॉवर. लक्षात घ्या रे, पॉवर कोणाला म्हणतो? त्या लेन्सची काही ना काही कॅपॅसिटी असेल, कशाची? कॉन्व्हर्ज करायची. मला एक बात सांगा, तुम्हाला आठवतं का रे, आपण लहानपणी एक भिंग घ्यायचो आणि सूर्यकिरणामध्ये ठेवायचो, आणि ती भिंग एका पॉईंटला जाऊन मर्ज व्हायची आणि डायरेक्ट तिथं ना कागद पेटून जायचा, राईट का? मग आता तुम्हाला त्याची पॉवर कळते ना त्याच्यावरून. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला सांगा, एखादी पट्टी घ्या, पट्टीवर पण करायचं आपण, पट्टी प्लास्टिकची पट्टी असते ना ती, त्याची ठेवायचो आणि ते किरण आपल्या हातावर तिला चटका लागायचा आपल्याला, बरोबर की नाही? मग आता त्याची पॉवर आहे. मग किती पॉवरचा आहे तो? लगेच लावतात, लगेच आपल्याला फील होतं आहे का? खूप टाईम नंतर आपल्याला फील होते, त्याच्यावरून त्याची ताकद कळून जाईल. जर का समजा मी आता एखाद्या दुकानावरून भिंग आणला आणि एक पट्टी घेतली, ती भिंग जर का लावली ना मी सूर्यकिरणाच्या खाली, लगेच मला चटका लागेल, पण पट्टीच्या ठिकाणी मला उशिरा चटका लागेल. याचा अर्थ काय झाला बरं का, की जी भिंग आहे ना, ती भिंगाची पॉवर जास्त आहे पट्टीपेक्षा. लक्षात येते का बात? सो कॅपॅसिटी ऑफ, म्हणजे कोण जास्त कॅपॅसिटी कोणाकडे कॉन्व्हर्ज करायची किंवा डायव्हर्ज करायची, त्याला पॉवर म्हणतो आपण. तो कॅपॅसिटी ऑफ कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज ऑफ द इन्सिडन्स रेला कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज करायची कॅपॅसिटी जी काही आहे ना, त्याला आपण पॉवर ऑफ लेन्स म्हणतो. बोला, कळालं का रे? पटकन सांगा, पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय? व्यवस्थित छान पद्धतीने नोट्स काढून घ्यायचे. याच्या पलीकडे काही नाही, जेवढं मी तुम्हाला सांगितलं ना तेवढंच करा. जास्त वाचून बी काय नाही, एवढं पण खूप जास्त झालं, राईट की नाही? बघा आता पुढं, तो आता काय बरं का, द पॉवर ऑफ लेन्स डिपेंड अपॉन, पॉवर ऑफ लेन्स फक्त फोकल लेन्थवरती डिपेंड करून जाते. पॉवर ऑफ लेन्स फक्त फोकल लेंथवरती डिपेंड करून जाते, कशावरती डिपेंड करत नाही. सो देअरफॉर पॉवर ऑफ द लेन्स इज डिपेंड अपॉन द फोकल लेंथ. ओके, ठीक आहे. सो पॉवर ऑफ लेंथ इज डिपेंड अपॉन द फोकल लेंथ, बट इज इट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, लक्षामध्ये ठेवा. जर फोकल लेंथ जर का जास्त असेल तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, फोकल लेंथ जर का जास्त असेल तर पॉवर आपली कमी असणार, राईट का? आणि फोकल लेंथ जर का कमी असेल तर पॉवर आपली काय असणार, जास्त असणार. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची, ठीक आहे. So power of the lens is depend upon the focal length. Power is inversely proportional to the focal length, right? Expressed as what? So power is equal to 1 by f इन द मीटर. तो एफ कशा टाकायचा? मीटरमध्ये टाकायचा. तो तुम्हाला पॉवर भेटून जाईल. आणि पॉवर कशामध्ये भेटेल बरं का? तर पॉवर जी भेटेल तुम्हाला, त्या पॉवरचं युनिट काय? युनिट ऑफ द पॉवर ऑफ लेन्स. हे तुम्हाला परीक्षेला विचारतील, लक्षात घ्या. युनिट ऑफ पॉवर ऑफ लेन्स इज व्हॉट? डायऑप्टर. काय आहे बघा, डायऑप्टरच असावा. तो डायऑप्टर आपल्याला दिसायला भेटतो. तो एक डायऑप्टर कोणाला म्हणतो आपण? एक डायऑप्टर कधी? जेव्हा तुम्ही एक फोकल, लक्षात घ्या, जर फोकल लेंथ 1 मीटर असेल तर फोकल लेंथ 1 मीटर असताना जी काही पॉवर आपल्याला भेटते, फोकल लेंथ 1 मीटर असताना जी काही आपली पॉवर असते, ती पॉवर किती असते बरं का? ती पॉवर आपली किती असते? 1 डायोप्टर असते, असं आपण कन्सिडर करतो. तर ठीक आलं का तुम्हाला? पॉवर इज इक्वल टू 1 बाय एफ अँड वी एफ इन मीटरमध्ये. तो एफ मीटरमध्ये टाका, तुम्हाला पॉवर कशामध्ये भेटेल? डायोप्टरमध्ये भेटेल. ओके. समजा मी जर बोललो तुम्हाला की फोकल लेंथ इज इक्वल टू 2 मीटर, तर तुम्ही मला पॉवर काय म्हणणार? पॉवर इज इक्वल टू 1/2 मीटर इज इक्वल टू 0.5 डायोप्टर. 0.5 डायोप्टर आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने पॉवर तुम्ही कॅल्क्युलेट करायची. आता पुढचा पॉईंट काय बरं का? इफ टू लेन्स, दोन लेन्स, एक आपली कोणती तरी लेन्स आहे, ठीक आहे. इफ टू लेन्स, प्रत्येक लेन्सचं काय? इफ टू लेन्स विथ फोकल लेंथ f1 अँड f2 आर केप्ट इन द कॉन्टॅक्ट विथ इच अदर, द कॉम्बिनेशन हॅज इफेक्टिव्ह फोकल लेंथ गिवन ॲज. लक्षात घ्या रे, समजा ही एक लेन्स आहे, ओके, त्याची याचा फोकस इकडे कुठतरी आहे, ठीक आहे, आणि दुसरी लेंथ आहे, याचा पण फोकस कुठतरी इथं आहे, ठीक आहे. आता काय म्हणले बघा, इफ टू लेन्स फोकल लेंथ f1 अँड f2 आर केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, द कॉम्बिनेशन हॅज इफेक्टिव्ह फोकल लेंथ. तर इफेक्टिव्ह फोकल लेंथ जर तुम्हाला काढायची असेल तर पॅरललचा तुम्ही जो नियम लावतात त्या पद्धतीने तुम्ही काढायचा. लक्षात घ्या, दोन लेन्स एकत्र आल्यानंतर त्यांचा कॉम्बिनेशन, मला जर का समजा दोन लेन्स म्हणजे तुम्हाला कळतं आहे का, एक लेन्स आहे कोणती तरी, दुसरी लेन्स एकमेकांना चिटकून टाकलो, राईट का? तो ही वाली लेन्स आहे आणि ही वाली लेन्स, ती खूप बारीक लेन्स असतात, ते थिन असतात. या दोघांना जर का मी चिटकवलं ना, आणि आता जर का तुम्हाला विचारलं, सांगा रे आता काय फोकल लेंथ काय येईल? माझी बात लक्षात येते का तुम्हाला? एक लेन्स एकदम बारीक असतं, ते ही लेन्स आणली आणि या लेन्सला मी चिटकून टाकलं. आता याची काहीतरी फोकल लेंथ असेल, याची पण काहीतरी फोकल लेंथ असेल, प्रत्येकाची फोकल लेंथ वेगवेगळी असते, पण दोघांना एकत्र केल्यानंतर रिझल्टंट फोकल लेंथ काय भेटेल? ते आहे ते तो कॉम्बिनेशन लेन्स. तो रिझल्टंट फोकल लेंथ काय येईल बरं का? तो रिझल्टंट फोकल लेंथ 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. बोला, लक्षात आलं का रे? करता येईल का हे?
राईट. आता लास्ट वाला पॉईंट काय आहे, इफ द पॉवर ऑफ द टू लेन्स सेम आहे. आता बरं का याची पण काहीतरी पॉवर असेल. कशाची पॉवर? लेन्सची पॉवर असते. तुम्हाला सांगितलं ना मी, प्रत्येक लेन्सची पॉवर असते. कशाची पॉवर? पॉवर कोणाला म्हणतो आपण? कन्वर्ट किंवा डायव्हर्ट करायची कॅपॅसिटीला आपण पॉवर म्हणतो. डायप्टरमध्ये आपण ते मेजर करतो. तर या भिंगाची पण काहीतरी पॉवर आहे. इफ पॉवर ऑफ द टू लेन्स P1 अँड P2 इफेक्टिव्ह. आता तुम्हाला पॉवर काढायची, तर पॉवरबद्दल काय होईल, याची काहीतरी पॉवर आहे P1 आणि याची काहीतरी पॉवर आहे P2. दोघांना तुम्ही चिटकवलेलं असणार. तर दोघांना चिटकवलेलं असेल तर रिझल्टंट पॉवर किती बनेल? तर रिझल्टंट पॉवर किती बनणार? तो P इज इक्वल टू P1 प्लस P2. तर पॉवर जी आहे ती ॲडिशन होते, राईट का? परंतु फोकल लेंथच्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने करावं लागतं. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहील का रे? आता मला सांगा असं का होईल बरं का? ड्यू टू द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आपण बोललो ना पॉवर अँड फोकल लेंथ आर व्हॉट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात ना, त्यामुळे आपल्याला दिसायला भेटतं. तो एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही. ठीक आहे. चला, इथपर्यंत जर कळालं असेल तर 2 उदाहरणं सोडून घ्या पटकन. चला सांगा बरं या उदाहरणामध्ये काय काय. ॲन ऑब्जेक्ट इज प्लेस व्हर्टिकली ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्व्हेक्स लेन्स. बघा रे, तो ऑब्जेक्ट कुठे ठेवले बरं का? ॲन ऑब्जेक्ट इज प्लेस व्हर्टिकली ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्व्हेक्स लेन्स. तो कॉन्व्हेक्स लेन्सपासून 20 सेंटीमीटरवरती आपली ऑब्जेक्ट आहे. बोला, हे तुम्हाला काय दिलेलं आहे? फोकल लेंथ. इकडे वस्तू असते. ठीक आहे. तो नाही यू दिलेला आहे. ठीक आहे. हां, इफ द आता लक्षात घ्या, ऑब्जेक्ट नेहमी तुम्ही इकडच्या बाजूलाच ठेवतायत. ऑब्जेक्ट नेहमी आपण कुठे ठेवतोय? इकडच्या बाजूलाच ठेवतो. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. ठीक आहे. तर बघा बरं आता काय घडतंय. ऑब्जेक्ट इज अ प्लेस व्हर्टिकली डिस्टन्स 20 सेंटीमीटर. सो यू इज इक्वल टू वॉट? -20 सेंटीमीटर. बरोबर का? बरं का इथे कुठेतरी ऑब्जेक्ट आहे -20 लेम. बरोबर आहे. बरोबर आहे. चला पुढचं घ्या. इफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर. चला सांगा, हाईट ऑफ ऑब्जेक्ट 5 सेंटीमीटर म्हणजे काय दिले तुम्हाला? आता एक पॉईंट राहून गेला आपला मॅग्निफिकेशनचा. तो मॅग्निफिकेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे रे? मॅग्निफिकेशन इज इक्वल टू HI अपॉन H0. इथं पण तेच आहे, तिथे पण तेच होतं, राईट का? परंतु इथे बात एक लक्षात घ्या, इथे एक बात लक्षात घ्या. M इज इक्वल टू HI अपॉन H0 आहे, परंतु तिकडे एक फॉर्म्युला पण होता. काय बरं का एमचा? -V/U होता. -V अपॉन U. तिकडे होता. पण इथं तसं नाही. इथं काय बरं का? इथं काय फॉर्म्युला आहे तो? इथं फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे. तो काय तो फॉर्म्युला आहे बघा. M इज इक्वल टू V/U आहे फक्त. तिकडे काय होता? -V/U होता. इथे V/U आहे. एवढा पॉईंट लक्षामध्ये घ्या. लेन्समध्ये हा फॉर्म्युला असा होऊन जातो. बघा मग आता काय काय दिलं आहे. U इज इक्वल टू -20. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर. आता हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर मेन्शन केलं आहे. पण तुम्हाला आता कळायला पाहिजे भिंग कोणती आहे रे? भिंग कोणती आहे? तर भिंग जी आहे ती कॉन्व्हेक्स आहे. याचा अर्थ कॉन्व्हेक्समध्ये इमेज कशी बनते मला हे सांगून द्या पटकन. प्रत्येक वेळेस मॅक्झिमम टाइम तुम्हाला ती उलटी इमेज बनताना दिसायला भेटते. इन्व्हर्टेड. राईट का? इन्व्हर्टेड. तुम्ही एक काम करतो ना, अजूम करून चालतो की ती इन्व्हर्टेड असावी किंवा त्याला तुम्हाला बघायला पाहिजे ती कुठे आहे. ठीक आहे ना? ती दोघांच्या मध्ये आहे का? म्हणजे काय, आपला ऑप्टिकल सेंटर आणि पहिला फोकस यांच्यामध्ये जर असेल तरच जाऊन सीधी इमेज बनते. पण तसं आहे का ते आपल्याला चेक करायला पाहिजे एकदा. तर मी अजून करून चालतो. समजा हाईट ऑफ इमेज जे ना मी असं लिहून देतो. हाईट ऑफ इमेज 5 सेंटीमीटर म्हणतो मी. 5 सेंटीमीटर म्हणतो. ते मायनस म्हणायचं का प्लस म्हणायचं आपण चेक करू एकदा. नंतर द फोकल लेंथ ऑब्जेक्टची हाईट आहे ना ती. ऑब्जेक्टची हाईट आहे का ती? ओके. तो ऑब्जेक्टची हाईट आपण काय करणार? ऑब्जेक्टची. मग आता ऑब्जेक्टची हाईट जर असेल तर प्रत्येक वेळेस काय असणार ती रे? ऑब्जेक्टची हाईट रे ती पॉझिटिव्ह असणार. तर पॉझिटिव्ह झालं. पुढे काय? द फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज 10 सेंटीमीटर. फोकल लेंथ किती आहे? F. सो F इज इक्वल टू एफ किती असतो रे आपला? F मायनसच असतो नेहमी, -10 सेंटीमीटर. फोकल लेंथ असते कुठं? इकडच्या साईडला असते ना ती. इकडे असते आपली, इथं असते, राईट का? सो फोकल लेंथ किती? -10 सेंटीमीटर. व्हॉट विल बी द पोझिशन अँड साईज ऑफ द नेचर? हाऊ मच बिगर अँड कम्पेअर टू द ऑब्जेक्ट? चला सांगा पटपट रे. तुम्ही मला फॉर्म्युला अप्लाय करून द्या आणि मला तुम्ही एक काम करा, मला बाकीच्या टर्मिनॉलॉजी पटपट कॅल्क्युलेट करून सांगा काय काय घडतंय. चला सांगा बरं काय काय काढायचं. सगळ्या गोष्टी पटापट कॅल्क्युलेट करा. तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला लावा आणि त्या फॉर्म्युलावरून पहिले तुम्ही ती इमेज जी काय आहे त्या इमेजची हाईट सांगा मला किती बनते बरं का. इमेजची हाईट बघा आणि इमेज कशी बनते ते पण सांगा मला. मी पेन दुसरा वापरतो. तो काय वापरायचं? -20 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ते पण सांग. निगेटिव्ह येते. बरं बघा आता 1/F इज इक्वल टू 1/V - 1/U. दिस इज अवर फॉर्म्युला. राईट. तो मग आता मी काय करणार? 1/1 अपॉन -10. ठीक आहे. इज इक्वल टू 1/V करायचा आहे. तो V मला माहीत नाही. 1/V करतो. -1 अपॉन V. तो V मायनस आहे. मायनस प्लस होऊन जाईल. 1/20 मी करून टाकतो. तो देअरफॉर 1/V इज इक्वल टू व्हॉट? तो 1/20 - 1/20. तो 1/V इज इक्वल टू किती येतं ते? 20 नाही, इथं 10 आहे ना.
इथं 10 आहे. ठीक आहे. तो 10 जर का असेल तर मी काय लिहिणार याला लिहिणार मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर -3/20 येईल का? काही चुकतंय का माझ्याकडून? -6.67 येत आहे ना. व्ही बघ बरं का किती येते पॉझिटिव्ह कुठे होऊन जाते? एक मिनटं. इथे फोकल लेंथ तू मायनस का बरं घेतली? ते पॉझिटिव्ह घेतली ना. फोकल लेंथ कुठे आहे? फोकस कुठे आहे पहिले हे सांग मला. मी तुला हा प्रश्न विचारतो, फोकस कुठे आहे? तर कसं पण म्हणजे दोन्हीकडे पण असू शकतो ना, मग आपण पॉझिटिव्हची कन्सिडर करू. मग पॉझिटिव्ह का कन्सिडर करायची? हा पॉईंट आहे ना प्रत्येक वेळेस. कारण इमेज तर इथे रिअल बनणार आहे ना. हा बरोबर, एक नंबर बोललीस. तो आता लक्षात घ्या, इथे इमेज कुठे बनत आहे? इकडच्या साईडला बनते ना. मग इकडे थोडी आपण इकडे थोडी खेळणार, आपण इकडे खेळणार. तो आपण जिकडे खेळणार तिकडे आपण जाणार, राईट का? मग फोकल लेंथ इकडे असणार, मग पॉझिटिव्ह असणार. मग सांगा ना उत्तर किती येते? आता काढा. तो उत्तर व्ही इज इक्वल टू पॉझिटिव्ह 20 सेंटीमीटर यायला पाहिजे. व्ही इज इक्वल टू पॉझिटिव्ह. आपली इमेज ज्या साईडला आहे तिकडची आपण हे घेणार ना. हां, तर मग इथपर्यंतची बात आपली लक्षात येऊन गेली. मग आता तुम्हाला सांगायचं आहे मला की मला तुम्ही काय सांगा, मॅग्निफिकेशन होतंय का काय होतंय बघा बरं, डिमिनिश होतंय का मॅग्निफाईड होतंय ते सांगा. एम इज इक्वल टू V/U. व्ही आणला 20 सेंटीमीटर. यू किती होता आपला? यू होता -20 सेंटीमीटर. व्हॅल्यू काय होते? -1 सेंटीमीटर. आता एम इज इक्वल टू -m सेंटीमीटर आहे. निगेटिव्ह साईड काय सांगते सांगा? उलटी आहे. निगेटिव्ह साईड इंडिकेट व्हॉट? इमेज उलटी आहे, राईट का? निगेटिव्ह साईड आपल्याला एमची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह आली ना तर ती काय आहे? उलटी आहे. उलटी इमेज आहे. आता उलटी इमेज आहे, ठीक आहे. उलटी इमेज आहे, ठीक आहे. आता तुम्हाला मी विचारतोय की इज इक्वल टू 1 येतोय, याचा मिनिंग काय होतोय सांगा? सेम साईज, राईट का? तो लक्षात घ्या. जर का सारखे सेम साईज ना, H1/H0 इज इक्वल टू 1, -1 येतो म्हणजे उलटी बनते बा. म्हणजे काय होईल ते? अशा पद्धतीने किरणं आले इकडे येऊन जाऊन ती इमेज बनली. आलं लक्षामध्ये? इथं ते उलटं बनते, सेम साईजची इमेज बनते. ती बघितली होती ना आपण एक केस कोणती तरी. तर तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. उदाहरणं लक्षामध्ये घ्या. एवढे उदाहरण तुम्हाला सगळे सॉल्व करायला पाहिजे. तो याचं उत्तर आपण काढलं. आता निगेटिव्ह साईड इंडिकेट हाईट ऑफ द इमेज आणि मॅग्निफिकेशन शोज इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल. इट बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस द सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन. हा वाला क्वेश्चन सॉल्व करा. फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर. व्हॉट इज द पॉवर? 1/20. तो काय येईल? 1/0.2. 1/0.2. 1/20 कोण म्हणते? 1/0.2 येईल. ते तुम्हाला मीटरमध्ये लिहायला लावलं मी तेव्हा तो डायोप्टरमध्ये येईल. लक्षात आलं का? तो काय करणार? 1/0.2 इज इक्वल टू 5 डायोप्टर, राईट का? तो 5 डायोप्टर आपलं उत्तर असणार आहे. लक्षात द्या. द पॉवर ऑफ द लेन्स इज मेजर ऑलवेज इन डायोप्टर आणि देअरफॉर तुम्हाला काय करावं लागते? फोकल लेंथला मीटरमध्ये करून घ्या, मग तेव्हा अजून तुम्ही उत्तर काढा. इथपर्यंत आपला पॉईंट जो आहे तो आपण कव्हर केलेला आहे. ठीक.